नमस्कार मैत्रिणींनो, हे बघा घरगुती सुगरणच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे ना व्हिडिओ काढायला खूप उशीर झाला बरं का, पण काढते. कारण आहे ना हे तेल तवा भेंडी बघा, दूध घेतलं, दूध तापवलं, हे बघा 5-6 पोळ्या केल्या. आणि मग काय झालं, म्हटलं चला व्हिडिओ घेते. मैत्रिणींनो, काय आपल्याला गडबड करायचं असलं ना, असे तेल तवा याला भेंडी म्हणते बरं का. याला ना जिरे मोहरी घातली, फोडणी दिली आणि ही आहे ना आता मोहरी घातली म्हणून उपासाला नाही चालत, पण भेंडी आहे ना प्रत्येक वेळेला उपासाला खूप भारी लागते बरं का. मी काय करत असते, थालपीठ करते भगरीचे. मग ते भेंडी, थालपीठ, बटाट्याची चटणी, त्याच्यामध्ये काय आहे, न खाणाऱ्या वस्तू नाही घालायच्या बरं का. मग बघा अशी आता ही झटपट मस्त तेल तवा भेंडी, त्याच्यामध्ये मिरची टाकून येतात, ते शेंगदाण्याचं कूट, 2-4 मिरच्या, जास्त पुरी तिखट खात नाही. पुरी आल्यात आता सकाळची ड्युटी त्यांना, दोघी जणींना मॉर्निंग होती, आता त्या इव्हिनिंगला येतात दुपारी 2 वाजता. आणि मग हे तेल तवा भेंडी, हे बघा गवारीच्या शेंगा केल्या छान, अशा ह्या गवारीच्या शेंगा बस होतं. पुरी आजकालचं किती खातात. हे बघा ह्या गवारीच्या शेंगा केल्यात, ही भेंडी केली, इकडं दूध तापवलं आहे, इथं पोळ्या केल्या, आता 9-10 पोळ्या केल्या छोट्या छोट्या. आणि मग आता मी ड्युटीला, मला पण 10 वाजता जायचं आहे. एक डिलिव्हरी होणार आहे, त्या पुरीकडे जाऊन येणार आहे आधी. मग ते काम येणार आहे मला डिलिव्हरीचं, बाळाला आंघोळ घालायचं, बाळातलीचं आंघोळ घालायचं कामं करते ना मी, ते पण करते. अहो काम कुठलंही करा, कामाचं काही नाही, फक्त करणार माणूस पाहिजे. ते आळस धरून नाही चालत. अहो आळस तो मुळाचा साथी असतो, त्याच्यामुळं कामामध्ये कधीही आळस करायचा नाही. काही असो, थकलं ना तर आपण उल्हासानं काम करायचं असतं, म्हणजे माणसाला थकवा नाही येत. कंटाळा हा भावबंद असतो, त्याच्यामुळं कंटाळा करायचा नाही. कधी पण हौशीनं काम करत राहायचं, मग त्याला ऊर्जा मिळते आपल्याला, असं हौशीनं काम करण्याला. हे बघा आता परतून घेतली छान भेंडी. आता हिला काय करणार, मी झाकून ठेवणार एक 10 मिनटं, 5 मिनटं झाकून ठेवली का, मग ते मीठ टाकलेलं असतं ना, ते सुकून मस्त अशी मोकळी भेंडी, चिकट भेंडी होत नाही माझ्याकडून. चिकट भेंडी केली का पुरी खायला गाणगडं करतात, आणि आजकाल लेकरांचं तसंच असतं. शिकलेले मुली असतात ना, ते खायला थोडं आपल्यासारखं, आपण गावरान पद्धतीचे चुरून कुस्करून खातो, पुरी नाही खातो कुस्करून. आता चवीसाठी मीठ घालते बरं का थोडंसं. आज काय गडबड म्हणून त्याच्यामुळं पूर्ण मसाला सगळं रेसिपी टाकली नाही. पण हे असे झटपट करणार. आता तुम्ही सकाळी कुणी ड्युटीला जातं, कुणाला पोरांचे टिफिन असते, सकाळी गडबड, मिस्टरांचा डबा असतो, असं झटपट काहीतरी बनवायचं ना, तर असं बनवायचं, म्हणजे हे लेकरं पण आवडीनं खातात. आपल्याला काही पातळ भाज्या केल्या तर त्याच्यासंग अशी भेंडी करायची छान मस्त, तोंडी लावायला, म्हणजे चांगली लागते. आणि एकच भाजी असलं का जरा थोडंसं हे वेगळं वाटतं का. माझ्याकडं तसं नाही, मी काय करते, एक सुकी भाजी करते, एक पातळ भाजी करते, आणि दूध असतं, मग 2 लिटर दूध घेते ना, त्याच्यामुळं हा असं असतं माझ्याकडं. थोडं लोणचं, 2 पापड असं पुरीला द्यायचं भाजून, मग ते करतात. हे बघा आता माझी जाण्याची वेळ व्हायला लागली ना आता, त्याच्यामुळं आता देवपूजा करायची अजून. हे बघा असं घरामध्ये सगळं स्वच्छ केलं का प्रसन्न वाटतं बरं का. त्याच्यामुळे मी सकाळी सगळी उठले का सगळी झाड पूस, आंघोळ, भांडे सगळं व्यवस्थित करून घेते. मग त्यानंतर माझे पुढची कामं सगळे स्वच्छ निर्मळपणाने कामं वाटे लागतात. चला ठेवते आता. बाय. हॅलो, सॉरी, सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आनंद घ्या, उन्हाळ्याच्या काळज्या घ्या.
खूप ऊन पडलेलं आहे.